आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। विलास शिंदे यांची नाशिक महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी। ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टीच्या कारवाईनंतर विलास शिंदे यांचे डोळे पाणावले। माझ्या भावना व्यक्त केल्या म्हणून माझ्यावर कारवाई केल्याची त्यांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात पदाधिकारी बदल तर नवीन पदाधिकारी निवडीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य। कोल्हापूर जिल्हा प्रमुखपदी रविकिरण इंगवले यांची निवड तर हर्षल सुर्वेंकडे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी। अजितदादांशी मी रेग्युलर बोलते, फडणवीसांशीही मी बोलते, पण ते भेटीसाठी वेळ देत नाहीत असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। फडणवीसांशी भेटून मी हिंदी आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलणार असल्याचं सुळेंनी म्हटलंय। लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी माहिती समोर। आयकर विभागाच्या माहितीनं लाभार्थ्यांना आणखी कात्री लागणार। सूत्रांची माहिती तर कर भरून सुद्धा योजनेचा लाभ घेणाऱ्यांची माहिती आयकर विभाग महिला आणि बालकल्याण विभागाला पुरवणार असल्याची सूत्रांची माहिती। रत्नागिरीतील भाजपचे माजी आमदार विनय नातूंचे अजित पवारांना पत्र तर सर्व तालुक्यांना समान निधी मिळत नसल्याची व्यक्त केली खंत। सरकारच्या 4 विभागांचे निधी वितरित झालेले असताना आकडेवारी सादर। नियोजन विभागाकडून आवश्यक तपासणी करून चौकशी करण्याचेही आदेश। शरद पवार आणि अजित पवार एकत्रच आहेत। 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। दोन्ही पवार एकत्र आले तर आम्हाला आनंदच। माझ्यासह राज्यातील कार्यकर्त्यांना आनंदच होईल। शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या मुद्द्यावरून अभिजित पाटील यांचं वक्तव्य। भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार। रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षपदासाठी 30 जूनला अर्ज भरणार। 1 जुलैला चव्हाणांची सर्वानुमते नियुक्ती जाहीर केली जाणार। वरळी डोम या ठिकाणी 1 जुलैला अधिकृत घोषणाही होणार।